मौजे नांदोसा येथे प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न. दिनांक 27 डिसेंबर 2023 वार बुधवार रोजी नांदेड जिल्ह्यातील मौजे नांदोसा नगरी येथे श्री बाळूमामा मूर्ती, श्री गजानन महाराज, श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री श बप्र 108 सद्गुरू काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर यांच्या कृपाआशीर्वादाने गुरुचार्यांच्या अमृत हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक 26 डिसेंबर वार मंगळवार रोजी नांदोसा येथे मूर्ती व कलश शोभायात्रा काढण्यात आली होती. तसेच 27 डिसेंबर 2023 वार बुधवार रोजी नांदोसा येथे मुख्य रस्त्यांनी दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीमध्ये महिला भगिनींसह भक्त मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच पूजापाठ, होम हवन, मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळ्यानिमित्त शेकडो भाविक भक्तांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे यावेळी महाप्रसादाचा देखील भाविकांनी लाभ घेतला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि धार्मिक आणि त्यातल्या मराठवाडा ही भक्तिमय वातावरणातली भूमी असल्यामुळे या भूमीला अनेक पंथाच्या, अनेक धर्माच्या, अनेक संप्रदायाच्या संतांचं वास्तव्य या मराठवाड्याच्या भूमीत झालं आहे. त्याच पद्धतीने नांदोसा ही भूमी गजानन महाराज असो किंवा त्यांच्या गुरुबद्दल असलेली आस्था किंवा त्यांच्या श्रद्धास्थानं ही अनेकांची वेगवेगळी असली तरीही ते सर्व मिळून भक्तीनं आणि भक्तिभावाने एकत्र येऊन काम करतात. म्हणून आज काही दिवसापूर्वी या ठिकाणी बाळूमामाची काही ते मेंढींची जत्रा आली होती. यात्रा इथे आली असताना त्याच्यातली एक मेंढी शिव झाली, म्हणजे तिचं देहांत झालं. आणि ते देहांत झाल्यानंतर आमच्या निळकंठ पाटलांनी ठरवलं की बाबा माझ्या जागेमध्ये त्यांना त्याचे अंत्यविधी करायचा आणि त्याच्यावरती मला बाळूमामांचं मंदिर बांधायच्या संकल्पनेतून, भक्तीतून त्यांनी हे मंदिर उभं केलं. आणि आज त्या मंदिरच्या त्यासोबतच सगळ्यांचं श्रद्धास्थान असलं. काही दिवसापूर्वी तुम्हीच काही मीडियाच्या माध्यमातून इथून जाणाऱ्या पदयात्रेचा समारोपही केला होता. आणि त्याच पद्धतीने गजानन महाराजांची भक्ती, गुरुभक्ती हे लोक हमेशा करत असतात. त्यांच्या मनामध्ये असलेली जाज्वल भक्ती असल्यामुळं त्यांना ते प्रसन्न करून कुठेतरी गजानन महाराजांची ही भक्ती आपल्याकडून व्हायला पाहिजे, मंदिर व्हायला पाहिजे या उद्देशाने त्यांनी हे मंदिर उभं केलं. आणि त्यात हे गजानन महाराजांसोबत बाळूमामा असतील किंवा काही कालांतरानं आज काही मुहूर्त नसल्यामुळे विठ्ठल रुक्मिणीची ही मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापना होणार होती, पण ती झाली नाही. पुढे मुहूर्त आल्यानंतर ते पूर्ण होणार आहे. आज आपल्या नांदोसा या गावामध्ये, नांदोसा या गावाची 101% काहीतरी पुण्याही म्हणावा लागेल. आज आमच्या गावामध्ये बाळूमामा व तसेच संत श्री गजानन महाराज व तसेच विठ्ठल रुक्मिणी यांचे आज आपल्या गावामध्ये आज आपल्या इथे स्थापना होत आहे. त्या सोहळ्याच्या आधारे आज आपल्या गावातल्या संपूर्ण बाया, लेकी, माया, बहिणी, लहान थोर मोठे सर्व माझ्या गावामध्ये आले आणि माझ्या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली. याच्याबद्दल मी माझ्या सर्वही जनतेची व माझ्या गावातील नागरिक, प्रतिष्ठित सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, चेअरमन व सर्व माझ्या गावातील प्रमुख माणसं व आमच्या गावातली मंडळी सर्वांची मी एक अभिनंदन करतो की खरोखरच त्यांना या कार्यक्रमाला एवढी शोभा वाढवली. त्याच्यामध्ये ढोल, ताशा, गजर, वारू सर्व काही जे झाले कार्यक्रम ते एकदम शांततेत पार पडले. आणि शांततेत पार पडून त्याच्यानंतर बाळूमामाच्या मूर्तीला स्थापनेला सुरुवात झाली आहे. त्या बाळूमामाच्या मूर्तीची स्थापना करायला आमचे 108 श्री काशीनाथ बापू पाथरीकर यांच्या हस्ते त्यांची स्थापना होणार आहे. व तसेच या गावातील जेवढी काही मंडळी आलेली असाल, माझ्या बाया लेकी आल्या असतील, बहिणी आल्या असतील, सर्व माझे पुरुष आले असतील, कोणीही हे कार्यक्रम झाल्यावर माझ्या या बाळूमामाचा प्रसाद घेतल्याशिवाय कुठेही कोणी जाऊ नये एवढी मी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो. आज नांदोसा ग्रामात श्रीयुत निळकंठराव यांचे अंगणात बाळूमामाची आणि गजानन महाराजाची प्राणप्रतिष्ठा श्री 108
काशीनाथ शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते झालेली आहे आणि सर्व गावातील लेकी बाळी ह्या आलेल्या आहेत प्राणप्रतिष्ठेकरता। सर्व निळकंठ पाटलाच्या तर्फे मी सर्व लेकी बाळीचं सुद्धा स्वागत करतो आणि आल्याबद्दल त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो। सकाळी 8 वाजता गावात भव्य मिरवणूक निघाली आणि ढोल ताशा लेझिम या सर्व वाद्यात गावातून प्राणप्रतिष्ठा होण्याच्या अगोदर गावातून मिरवणूक भव्य निघाली आणि 11 वाजता किती वाजले दादा प्रतिष्ठेकरता आमचे महाराज आलेले आहेत 108 श्री काशीनाथ शिवाचार्य महाराज त्यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा होणार आहे। तरी मी सर्व गावकऱ्याचं आणि लेकी बाळीचं स्वागत करतो आणि तसेच आमच्या कार्यक्रमाला आमचे मीडियावाले काय तुमचं कोणतं आहे आम्हाला सहकार्य केलं त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाळूमामा, जय गजानन महाराज, पार्वती पदे शिव हर 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 महादेव।